मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे वास्तव्याला असताना तेथे सरकारी कामकाजासाठी त्यांना पैशाची फार चणचण भासत होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या खर्चासाठी वेळोवेळी काही पैसा निरनिराळ्या ठिकाणी भेटी देऊन नजराणाच्या रूपाने रयतेकडून उभा केला. काही वेळा निरनिराळ्या धार्मिक गोष्टी करून लोकांकडून आलेल्या भेटीतून मिळवला व काही वेळा व्यापाऱ्यांच्याकडून व सदन लोकांच्याकडून कर रूपाने गोळा केला. पैशाची गरज अडीअडचणीच्या काळी भागवण्यासाठी त्यांनी पुष्कळ वेळा कर्नाटकमधील सौंदे या राजाच्या नरेशाकडून मोठमोठी कर्जेसुद्धा घेतली. त्यांना लागणारा बराच पैसा त्यांनी रयतेची जुनी वतने त्यांना पुन्हा बहाल करताना, नवी वतने देताना सरकारात सेरणी द्यावयास लावून मिळवला. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे असताना त्यांच्याकडे वेळोवेळी हुकूमतपणा रामचंद्र पंतांनी महाराष्ट्रातून पैसा पाठवून त्यांची पैशाची चणचण काही अंशी कमी केली होती. महाराष्ट्रातून जिंजीला जाण्यात छत्रपती राजाराम महाराजांचा आणखीन एक हेतू होता की कर्नाटकातील वेगवेगळे राजे व नायक यांची एकजूट घडवून औरंगजेबाने नष्ट केलेला गोळकोंडा व विजापूर येथील शाह्यांचे पुन्हा पुनर्जीवन करणे होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.